नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश मानधने, स्त्रीरोग प्रसूती तज्ञ, लॅप्रोस्कोपी तज्ञ व इन्फर्टिलिटी तज्ञ जे हॉस्पिटल। आज आपण 17 नोव्हेंबर हा वर्ल्ड प्रीमॅच्युरिटी प्रिव्हेंशन डे म्हणून साजरा करत आहोत। प्रीमॅच्युरिटी म्हणजे काय? जे बाळ गर्भामध्ये असताना 7व्या ते 9व्या महिन्यापर्यंत असतं त्याला प्रीमॅच्युअर म्हणतात आणि ह्याची डिलिव्हरी करून घ्यावी लागली किंवा याची डिलिव्हरी झाली ते झाल्यानंतर त्या बाळाला प्रीमॅच्युअर बाळ म्हणतो, म्हणजे कौलं बाळ म्हणतो आपण। आणि ह्या बाळामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात तर बाळाला काचीची पेटी लागू शकते, बाळाला श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो, बाळाला कावीळ होऊ शकतो। ह्या सगळ्या गोष्टींमुळे हृदयावर लोड येऊन बाळाचा जीवही जाऊ शकतो। अशा कंडिशन्स प्रिव्हेंट करण्यासाठी हा दिवस साजरा करत आहोत। आता ह्याच्यामध्ये करणार काय? ह्याच्यामध्ये प्रिव्हेंशनसाठी सगळ्यात महत्त्वाच्या 4-5 गोष्टी आहेत, त्या लक्षात घेणं गरजेचं आहे। एक आहे आपल्या डॉक्टरनी दिलेले सल्ले फॉलो करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरं, रेग्युलर आपल्या स्त्रीरोग प्रसूती तज्ञाला व्हिजिट करणं गरजेचं आहे। तिसरं, रेग्युलर बेसिसवर ज्या लागणाऱ्या सोनोग्राफीज आहेत किंवा इन्व्हेस्टिगेशन आहेत ते करत राहणे। चौथं, ॲडिक्युएट डाएट, चांगल्या प्रकारचा आहार ठेवणे, आराम भरपूर करणे आणि काही गोष्टी ज्या प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी सांगितल्या आहेत त्या फॉलो करणे। आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, जे की टाइम टू टाइम दिलेले मेडिसिन्स टाइम टू टाइम घेत राहणे। हे जर करत राहिलं तर ऑलमोस्ट आपल्या पूर्ण जगामध्ये 180 लाखापर्यंत बाळ आहेत जे की वेळोच्या पहिली डिलिव्हरी होतात आणि जे वेळाच्या पहिली आल्यामुळे त्यांना काचेची पेटीची गरज पडते, कावीळ होतात, काही बाळांना श्वास घ्यायला त्रास असतो, काही बाळांना व्हेंटिलेटर जेणेकरून कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज पडते, काही बाळांना ऑक्सिजनची गरज पडते। हे प्रिव्हेंट सगळं करण्यासाठी आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे। आणि ह्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मेन पॉईंट, क्रक्स जर ह्या दिवसासाठी आपल्याला जर घ्यायचा असेल तर तोच की आपल्या स्त्रीरोग प्रसूती तज्ञाला वेळोवेळी भेटा आणि त्यांनी दिलेले सल्ले पाळा व मेडिसिन घ्या।